मासिक पाळीतील रक्ताचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो प्रत्येक महिलेने जाणून घ्यावी अशी माहिती। तुमच्या पाळीतील रक्ताचा रंग कधी तेजस्वी लाल, कधी तपकिरी तर कधी काळसर दिसतो का? हा बदल सामान्य आहे का की एखाद्या आजाराचा संकेत? नमस्कार, मी रुपाली लबडे आपल्या श्री स्वामी समर्थ मेडिकल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। या चॅनेलवर आपण वैज्ञानिक आणि विश्वासार्ह आरोग्यविषयक माहिती अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो। तर आज आपण पाहणार आहोत पाळीतील रक्ताचा रंग का बदलतो। सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया। प्रत्येक महिलेची मासिक पाळी हे वेगळी असते। रक्ताचा रंग हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो। सर्वात प्रथम तेजस्वी लाल रंग। जर रक्त तेजस्वी लाल रंगात दिसत असेल तर हा ताज्या रक्ताचा रंग असतो। हा रंग बहुतेक वेळा पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी दिसतो। दुसरा प्रकार आहे गडद लाल रंग। गडद लाल रंग दिसण्याचे कारण म्हणजे रक्त गर्भाशयात थोडा वेळ राहते आणि म्हणून त्याचा रंग गडद होतो। तिसरा प्रकार आहे तपकिरी किंवा काळसर रंग। तपकिरी किंवा काळसर रंग म्हणजे आपल्या बॉडीमधील जुने रक्त शरीरातून बाहेर पडत असते। हा रंग मुख्यतः पाळी सुरू होण्याआधी किंवा संपताना दिसू शकतो। चौथा प्रकार आहे गुलाबी रंग। काही महिलांना गुलाबी रंग दिसतो, यामागे मात्र कारण असू शकते कमी रक्तस्राव, हार्मोनल चेंजेस, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर, शरीरातील कमी इस्ट्रोजन आणि जर हा रंग सारखा दिसत असेल तर मात्र स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते। पाचवा प्रकार आहे नारिंगी रंग। तर तुम्ही म्हणाल डॉक्टरांकडे कधी जावे? तर मग त्यासाठी खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जावे। तर मात्र वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक ठरेल। पहिलं कारण आहे एका तासात पूर्ण पॅड भिजेल इतका रक्तस्राव। दुसरं कारण आहे मोठ्या रक्ताच्या गाठी वारंवार पडणे। तिसरं कारण आहे तीव्र पोटदुखी होत असेल तर। चौथं कारण आहे ताप किंवा चक्कर येत असेल तर। पाचवं कारण आहे दुर्गंधीयुक्त रक्तस्राव। सहावं कारण आहे अनेक महिने अनियमित पाळी येणे। ही लक्षणे मात्र दुर्लक्षित करू नका। मासिक पाळीतील रक्ताचा रंग बदलणे नेहमीच आजाराचे लक्षण नसते। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा विषय उपयुक्त वाटला का। आपल्या मैत्रिणींना, बहिणींना आणि कुटुंबातील महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी श्री स्वामी समर्थ मेडिकल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।